हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? IBPS क्लर्कचा आज सेकंड डे होता. 2 डिसेंबरच्या शिफ्टचा रिव्ह्यू बघू आपण. सर, फर्स्टचा रिव्ह्यू तर तुम्ही आधी दिला होता, त्याच्यामध्ये काय मेजर चेंजेस ते सांगा. तर मेजर चेंज होता कॉन्ट खूप खतरनाक आलं होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. एकदम सर सॉल्व्ह करण्यासारखं नव्हतंच का असं नाही म्हणता येणार, पण गिव्हन टाइम मध्ये 30 मिनिट्सच्या हिशोबाने ते थोडंसं मुश्किल होतं. ठीक आहे, आता जर तुम्हाला नंतर पेपर दिला तर कदाचित जमून जाईल, पण 30 मिनिट्सच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही काही ठिकाणी अडकले तर कमबॅक करणं थोडासा मुश्किल जात होता. ठीक आहे, त्यात जनरली 20 मिनिटाची प्री असते आणि डायरेक्ट 40 मिनिटाची मेन्स असते, पण यांनी 30 मिनिटाची मेन्स दिली होती, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. तरी सर मग कसं आहे मुलांचा अटेम्प्ट? तर मॅथ्सचं जे आहे मुलांचे लिटरली सिंगल डिजिटमध्ये अटेम्प्ट्स आहेत. मार्क्स पण काही जणांचे सिंगल डिजिटमध्ये, पण जर नीट बघितलं तर एक 10 ते 15 या रेंजमध्ये तुमचा मॅथ्सचा मार्क्स यायला पाहिजे. मार्क्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स नाही. त्याच्यामध्ये बघा 2 मार्क्सचा जो डे होता तो खरंच खतरनाक होता, त्यामुळेच मुलांची गडबड झाली, खूप मुलांची गडबड झाली. मग काही जणांनी थोडंसं स्मार्ट वर्क करून बाकीचं मॅनेज केलं, 1 मार्क्सचे वगैरे क्वेश्चन्स, काहींनी त्यालाच धरून शेवटपर्यंत नेलं. पण मॅथ्सचं जर 10 असेल तर टेन्शन घेऊ नका. 10 इज अ गुड अटेम्प्ट, 10 मार्क्स इज अ गुड अटेम्प्ट, काही प्रॉब्लेम नाहीये. गिव्हन टाइम प्रेशरमध्ये म्हणतोय मी, आणि त्या हिशोबाने ज्यावेळेस पेपर आला होता. बाकीचं सर तुम्ही मॅथ्सचे डिस्कशन केलं, कारण बाकीचं एवढं डिस्कस करण्यासारखं नाहीये. रिझनिंगचं सोपं होतं. रिझनिंगचा डे 1ला 25 पर्यंत होता गुड अटेम्प्ट, तो आता 30 पर्यंत जाईल. मार्क्स बरं का, 30 मार्क्स पर्यंत रिझनिंग. मॅथ्स 10 मार्क्स 15 पर्यंत असेल तर लयच भारी होऊन जाईल, पण 10च पकडू आपण. इंग्लिशचे रिझनिंगचे 30 म्हणजे दोन्ही मिळून 40चा कॉम्बो पकडा. तर जो कॉम्बो डे 1ला म्हणजे 29 नोव्हेंबरला कॉम्बो आम्ही 45 सांगितला होता, 45, 20 मॅथ्स आणि रिझनिंग 25, तो इथे मॅथ्स 10 आणि रिझनिंग 30 असं राहील. मग सर मॅथ्सचा खरंच 10च आहे का सगळ्यांचा? नाही, काही जणांचा आहे पण चांगला, पण नंबर ऑफ वॅकन्सीज, नंबर ऑफ नवीन स्टुडंट हे सगळं बघताना 40चा कॉम्बो इज अ गुड कॉम्बो. इंग्लिश चांगले सगळ्यांचं, इंग्लिश मस्त गेलेलं आहे, त्यामुळे इंग्लिशचे मार्क्स चांगले पकडा तुम्ही. आणि जीए सर, जीए त्या दिवसाचं आजचं मोर ऑर लेस सेमच होतं. 15 मार्क्स पर्यंत जीएचा स्कोर तुम्ही पकडा. स्कोर डायरेक्ट मार्क्स म्हणतोय मी तुम्हाला. ठीक आहे, सो 15 मार्क्स जीए काटून छाटून यायला पाहिजे. इंग्लिश तर डेफिनेटली 20 किंवा 20+ पाहिजेच, आणि कॉम्बो 40चा. ठीक आहे, या हिशोबाने मॅनेज होईल. कॉम्बो थोडा कमी जरी असला पण इंग्लिश आणि जीए चांगला सपोर्ट करते तर भारी होऊन जाईल. आणि कॉम्बो जास्त असेल आणि इंग्लिश थोडं कमी असलं, जीए कमी असलं तरी काम होऊन जाईल. ठीक आहे, आणि एकदम सगळ्यात मुद्द्याचं जर का दोन्ही दिवसांचं कंपॅरिझन केलं, 29 नोव्हेंबर वर्सेस 2 डिसेंबर, तर मॅथ्स तिथे थोडंसं जास्त होतं, इथं मॅथ्स कमी झालं, 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स. पण मग रिझनिंग तिथे थोडं कमी होतं, रिझनिंग इथे 5 मार्क्स वाढलेले. तर ओव्हरऑल कॉम्बो फक्त 5 मार्क्सचा कमी पकडा, बाकी इंग्लिश सेम, जीए सेम. बाकी डिटेल्स आपण अपकमिंग वीकली टॉकमध्ये बोलू. तुम्ही आता IBPS POची तयारी करा, त्याच्या इंटरव्ह्यूसाठीच्या अपडेट सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. चलो, विल स्टॉप हिअर. थँक्यू, बाय बाय, गुड डे.